Ubiquitous. Ubiquitous means seeming to be everywhere or in several places at the same time. म्हणजे काय, सर्वीकडे आढळणारा किंवा एकाच वेळेस सर्वीकडे उपस्थित असणारा, त्याला आपण म्हणतो युबिक्विटस. त्याचे एक्झाम्पल बघू आपण. सोशल मीडिया इज युबिक्विटस नाउअडेज. सध्या तुम्ही बघते की सोशल मीडिया हे सर्वीकडे आपल्याला आढळतोय. एखादा दुर्गमातला दुर्गम भाग असेल तिथे सुद्धा इंटरनेट पोहोचलेलं नसेल असं नाही. त्यानंतर स्मार्टफोन्स हॅव बिकम युबिक्विटस इन मॉडर्न सोसायटी. आता तुम्ही बघताय की स्मार्टफोन हे प्रत्येकाकडे झालेले, असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्याकडे स्मार्टफोन नसेल. त्याच्यामुळे तो पण काय झालेला आहे, युबिक्विटस. तसंच त्याचे सिनोनिम्स आहेत ओमनी प्रेझेंट, युनिव्हर्सल, प्रेझेंट. तसंच आता बघा, ग्रुप बी 2024ला हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, पण इथे एक मिस्टेक झालेली आहे. मिस्टेक काय झाली आहे बघा, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, द वर्ड इज करेक्टली, येस, द वर्ड इज करेक्टली सिनोनिमस विथ द वर्ड युबिक्विटस. म्हणजे काय, युबिक्विटसला सिनोनिम असलेला वर्ड आपल्याला शोधायचा याच्यातला. आता बघा, आयोगाने इथे काय दिलेलं आहे, जनरल. जनरल म्हणजे सामान्य. त्याच्यानंतर युनिव्हर्सल, आता हा त्याला सिनोनिम आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट म्हणजे काय, पारदर्शक. ओमनी प्रेझेंट, आता हा पण काय आला, सिनोनिमस आला. ओमनी प्रेझेंट आणि युनिव्हर्सल म्हणजे काय, सर्वत्र आढळणारा, एकाच वेळेस सगळीकडे उपस्थित असणारा. आता आयोगाने इथे देताना, ऑप्शन देताना युनिव्हर्सल आणि ओमनी प्रेझेंट हे दोन्ही ऑप्शन दिलेले, त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. कारण त्यांनी एक तर एखादा ऑप्शन नको द्यायला पाहिजे होता, एक तर ओमनी प्रेझेंट पाहिजे होता, नाही तर फक्त युनिव्हर्सल पाहिजे होता, किंवा ऑप्शनमध्ये देताना इथे डी दिलेलं आहे ना, तर ओनली डी आणि बी असं ऑप्शन पाहिजे होतं, म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर ग्रुप सी 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे, द युबिक्विटस नेचर ऑफ सोशल मीडिया हॅज परमिटेड इवन द मोस्ट रिमोट कॉर्नर्स ऑफ द ग्लोब. व्हॉट डज युबिक्विटस मीन्स? युबिक्विटस मीन्स म्हणजे काय, पुन्हा तेच. आता बघा, प्रेझेंट इन ओनली स्पेसिफिक रिजन. स्पेसिफिक रिजन म्हणजे काय, विशिष्ट ठिकाणी आढळणारा, त्याच्यामुळे हे आपलं आन्सर नाही. बीइंग प्रेझेंट एव्हरीवेअर, आता हे आपलं आन्सर आहे, सर्वीकडे आढळणारा. त्याच्यानंतर फाउंड स्पॅरोडिकली म्हणजे काय, विखुरलेल्या अवस्थेमध्ये आढळणारा, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर येणार आहे. ग्रॅज्युअली डॅमिनिशिंग म्हणजे काय, हळूहळू कमी होत जाणार आहे, त्याच्यामुळे हेही आपलं उत्तर नसणार.